स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एक नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तर आता भरपूर दिवस झाले पाहिजे व्हिडिओज घेतला नव्हता. तर आता चालू आहे वावराचं काम. तर आता मक्काचं ते पुराट पेले, तर आता वावर नागराचं बाकी आहे. तर आता इतकं ऊन लागू राहिलं ना, तर आता वाजले 12. पण शेतकऱ्याचं असं राहतं, ऊन असो ताण असो काम चालूच राहतं वावरामध्ये, असं राहत असतं. तर आता पाहता येईल झाडं तोडणं लावलं, इतकं ऊन लागू राहिलं एकसारखं. तर 7, 7:30, 8 बी वाजले ना, इतकं ऊन होऊन जाऊ राहिलं तर घराच्या बाहेर बी निघा वाटत नाही. पण मग काय आहे ना, आता वावर नागटी करायचं पडलं आमचं. तर आता पहा नळ्या गिळ्या बी जमा करणं झाल्या तिकडे ठेवले, आणि काही इकडे पडेले बाकीच्या. तर आता काही ना सकाळीच म्हणजे ती कोथिंबीर पेरेल होती ना आम्ही, तर कोथिंबीर मधल्या नळ्या जमा केल्या, कारण की त्या जमा करायच्या पडेल होत्या. मग बाकीच्या पुऱ्या वावरातल्या जमा होईल होत्या. तर आता तेवढ्या सकाळी उठून त्याने जमा पण केल्या, आणि पुन्हा बाकीचं काम पण केलं. भूस ते पडेल होतं, तर ते वाहिलं काही थोडं. तर आता इकडं आलो, लगी जेवण केलं आणि लगट वावरात आलो पुन्हा. तर म्हणलं होतं आता त्याला जास्त ऊन झालं, म्हणलं जाऊ द्या, म्हणलं नंतर आता 4-5 वाजता जाऊ म्हणलं. 4-5 वाजे लोक बी जास्त ऊन राहतं, 5-5:30ला थोडं ऊन कमी होतं मग. तर तिकडं बी अजून तोडायचं बाकी आहे, कारण की लहान लहान रोपडं गेले ना ते. तर मग आता आईंमध्येच येते थोडे थोडे, तर त्याच्याने तोडायचे बाकी. तर तिकडं म्हणजे असं चेक केलं पुरं, जाळजूळ केली बांधारा बुंधारा. तर आता नुसतं ते हे राहिलं आपलं रोपडे राहिले लहान लहान. हा पाणी सांग नाही का, काय सांग नाही त्याला. हा बैल. तर बैल वावरामध्ये बांधले, तर ते घरी नेणे. आता ऊन जास्त झालं, तर काय ना सावलीमध्ये बी बांधेल असलं की ते पाणी गिनी बी पित नाही. मग त्याच्याकरता वावरामध्ये बांधतो आम्ही, आणि मग नंतर लवकर नेतो घरी 11 वाजेलाच. पण आज काय वावराचं काम चालू होतं ना, त्याच्यानं जास्त टाइम होऊन गेला, त्याला काही घरी नेलं गेलं नाही. मग आता फोन करते मी त्याला, ते घेऊन जाईन आमचा भैया. तर आता पाय एवढं तोडलं, तर आता एवढं तोडलं. हे बारीक बारीक बी तोडे नाही, हे लोखंडीचं होतं आपलं, तर ते तोडून घेतलं आता. तर इतकं तापमान आहे ना, तर ऊनच जायला जीव हे उरला. तर आता पाय मी ते झाडाखाली उभे येते, मी तिकडे तोडणं लावली. तर उन्हानं पुरं इतकं ऊन पडून राहिलं, तर पुरं भुरकू दिसून राहिलं त्याच्यामध्ये. पुढे काय ते बी दिसून नाही राहिलं, इतकं ऊन आहे एकसारखं. तर आता काय आहे ना, तर इतकं ऊन लागू राहिलं, तर त्याच्यामध्ये येऊ राहिलं ऊन पण तिथं चक्कर पडून राहिला, असं होऊन राहिलं. तर आता पहा तिकडं तोडणं लावलं ते ना, एकच जाळी राहिली म्हणा थोडं इकडे थोडं राहिलं ते तोडणं, आणि ते तोडणं झालं. आता तर येणार आहे ट्रॅक्टरवाले, ते ट्रॅक्टर नांगरून घेणे आता. तर आता इकडे राहिलो, कारण की ले काम पांगलं होतं आमचं. तर त्याच्यानं आता तिकडं भूस येते, तर भूस काही राहिलं होतं तेवढं, म्हणजे खाल्लंय ते. आता बाकीचं जमा केलं तर पुरं, पण मग खाल्लंय ते जाळून टाकणं लावलं आता. तर तिकडे एक जाळी राहिले आता, तर तेवढी तोडून घेणं लावली ताई ना. तर मग जाणे आम्हाला घरी. तर म्हणलं होतं ऊन जास्त झालं नंतर जाऊ, तर ते म्हणे पुन्हा मग मागं पडून जातं, असं राहत असतं. तरी ते लोखंडीची झाडे पाहत, तर या झाडाखाली उभी राहिली मी, माझी जीवावर आलं तिकडे जायचं. मला म्हणे चाल म्हणे, नुसतं बोला चालायला सोबती एकलं माझं आता इतकं ऊन आहे ना, जीव पण लागत नाही असं आहे. तर चला म्हणलं मी थोडासा व्हिडिओ घेते आता. तर भरपूर दिवस झाले व्हिडिओ घेतला नव्हता. हे असं ऊनाचा ना व्हिडिओ बी घ्यायला जमत नाही, असं होऊन जातं. ते तापमान जास्त आहे ना, तर फोनाचं बी होऊन जातं, त्याच्यामध्ये लालची नाही होऊन जातं, असं होतं. ते तापमानानं जास्त तापमान असलं की मग फोन पण चालवत नाही एवढ्या उन्हामध्ये. उगाच आता सावलीत उभी तर थोडा व्हिडिओ घेणं लावला ना. तर चला म्हणलं 4-5 मिनिटाचा पोचली घेऊ. आता भरपूर दिवस झाले, चतुर्थीला गेलते तेव्हा घेतला होता, एक कोथिंबीरीचा घेतला होता. तर आता उभी होते, म्हणलं चला आता ध्यान आलं मला, तर म्हणलं चला आता एक व्हिडिओ घेऊन घेऊ. भरपूर दिवस झाले व्हिडिओच नव्हता घेतला. चला आता जाणं माझं तिकडं. आता काय मी फोन बंद होतो.